समिती कुरकुंभ गणातून अपक्ष उमेदवार राहुल सुरेश शितोळे यांचा दिनांक 5/2/2026 रोजी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करीत प्रचार सुरू केला. युवक व महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन घरोघरी कप बशी चिन्ह पोहोचविले. उमेदवार राहुल शितोळे यांनी विरोधकांनी अनेक षडयंत्रे केली, प्रचारामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्त्यांनी त्यांचे मनसुबे हाणून पाडले. माझा विजय निश्चित असल्यामुळे विरोधक अशा कुरघोड्या करीत आहेत, परंतु सुज्ञ मतदार कोणत्याही आमिषाला बळी न पडता कप बशी चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करतील असा विश्वासही राहुल शितोळे यांनी व्यक्त केला आहे. मित्रांनो, बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पंचायत समिती कुरकुंभ गणातून अपक्ष उमेदवार राहुल सुरेश शितोळे हे अपक्ष उमेदवार आहेत आणि आज त्यांचा जो शक्ती प्रदर्शन जी रॅली झालेली आहे, एकदम भव्य दिव्य अशी मोठी रॅली आज या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा प्रचारही मोठ्या जोमात सुरू झालेला आहे, केलेला आहे. आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. तर कसा आजचा प्रचार झालेला आहे आणि आज आपला शेवटचा दिवस आहे, आज प्रचार सुद्धा संपलेला आहे. तर कसे आपण प्रचार केला आहे, कशी रणनीती होती? नमस्कार. नमस्ते. मी राहुल सुरेश शितोळे कुरकुंभ गणातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे. मी जनरली पहिल्या दिवसापासून जो माझ्या प्रचाराचा जो त्याच्यातली जी ताकद होती तर ती पहिल्या दिवसापासून आज प्रचाराचा शेवटचा दिवस 5 फेब्रुवारी दररोज माझ्या प्रचारामध्ये अनेक माझे नवनवीन युवक सहकारी मित्र सहभागी होत होते आणि अनेक ठिकाणी मला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या प्रचारामध्ये मिळाला. अतिशय उत्साहाचं वातावरण होतं. अपक्ष उमेदवार मी असूनही सर्वसामान्य जनतेचा मला प्रचंड पाठिंबा आहे. बरोबर. तुम्ही या गावातले नाही का, तुमच्या वार्डामधील तुम्ही एक कामाचे व्यक्ती आहे, कामाचे कार्यकर्ते आहेत, म्हणून सोबत सतत तुमच्या बरोबर कार्यकर्ते असतात. तर आज आपण जो प्रचार केला, जो शक्ती प्रदर्शन तुम्ही केलेलं आहे, एकदम भव्य दिव्य, सगळीकडे चर्चा होती. तर हे कसं रणनीती कसं साध्य केलं? ऍक्च्युली शक्ती प्रदर्शन करणं हा माझा मूळच उद्देश नव्हता. परंतु माझ्या सहकाऱ्यांनी जे नियोजन केलं ते मला दुपारनंतर त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही हे असं केलेलं आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. कार्यकर्त्यांनी केलं, त्या गोष्टीचा माझा विरोध होता, नको म्हणत होतो. परंतु स्वाभाविकच त्यांना त्याचा जो उत्साह होता तो अतिशय उत्साही कार्यकर्ते सर्व होते आणि त्यामुळे त्यांनी त्या रॅलीचं नियोजन केलं आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्या रॅलीचं नियोजन केलं आणि त्याचे सांगता केलेली. पण ह्यातून प्रतिसाद कसा मिळालेला आहे? मला पहिल्या दिवसापासूनच अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय उत्तम पद्धतीने सर्व नागरिकांनी आणि मतदारांनी मला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि सहकार्य केलं. तर दादा, आपण अपक्ष उमेदवारी लढवत आहे आणि एक अपक्ष निवडणूक लढवत असताना किती म्हणजे मानसिक, शारीरिक आणि म्हणजे राजकीय डॉक्टर्स असतात त्या, नाही का, साम दाम भेद दंड आणि बाबा त्याच्यावरती उद्रेशन आणणं, अप्रत्यक्षरित्या दबाव आणणं, असं देखील राजकारणामध्ये सर्रास होतं. तर दादा, आपल्याशी आपण इतका ठामपणे आपण निवडणूक लढवताय आणि इतका तुम्हाला पाठिंबा मिळतोय, जनता तुमच्या पाठीशी आहे, तर तुम्हाला असं त्रास झालाय का किंवा तुम्ही ह्यातून गेलात का तुम्ही? तर तुम्ही कसं हँडल केलं? उमेदवार म्हणून मी अतिशय स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार जनतेसमोर आहे. माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत आणि जे माझ्यासोबत प्रचाराला माझ्या ताकदीने आहेत किंवा जे कार्यकर्ते माझा स्टेटस ठेवत होते त्या एका कार्यकर्त्याला बोलवून फोन करून त्याच्यावरती विरोधकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तो स्टेटस ठेवू नको अनेक प्रकारे, परंतु काही लोकांनी भीतीपोटी ते थांबले. परंतु माझं एक सरळ स्पष्ट मत आहे, मी कार्यकर्ता म्हणून जनतेच्या हृदयात माझं स्वतःचं स्टेटस तयार केलेलं आहे. ते स्टेटस तुम्ही कधीही डिलीट करू शकत नाही किंवा ते निघू शकत नाही. लोकांनी मोबाईलमध्ये ठेवलेले स्टेटस तुम्ही दमदाटी करून त्याला बंद करू शकता, परंतु स्वतःच्या मनामध्ये मी जे त्यांच्या प्रतिमा केलेल्या स्टेटसची ते कधीही निघणार नाही. आजही जनता माझ्यासोबत ठाम आहे.
आणि उद्या म्हणजे परदेशी जे मतदान आहे ते मतदानातून दाखवून देतील. हो, मतदार हे मतदानाच्या पेटीतून दाखवून दाखवून देतील. देतील. 100% ही जनता कोणत्याही दबावाला आणि दहशतीला बळी पडणार नाही. हे 100% मी आजच्या जे 8 दिवसाचा जो मी प्रवास केला त्या प्रवासातून मला त्या मतदारांच्या बॉडी लँग्वेज मधून दिसून आलं. हो, तर आता उद्या आपण आता पाहतोय किंवा उद्या आपला हा म्हणजे आज प्रचार संपलेलाच आहे. प्रचार संपलेला तर उद्या तर काय सुट्टी समजायची किंवा घरोघरी आपण प्रचार गुप्त पद्धतीने आपण करू शकतो. आणि परवा दिवशी मतदान आहे, तर मतदानाचं तुम्ही आव्हान कसं जनतेला करणार आहात की कसं मतदान करावं आणि किती वाजता करावं आणि कशी सुरुवात करावी आणि कोणतं चिन्ह दाबावं? मतदान शनिवारी आहे. हो. सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करायचं आहे. हो. माझा अनुक्रमांक पंचायत समितीला क्रमांक 3 ला कब्बशीचं चिन्ह आहे. हो. मी सर्व माझ्या मतदारांना विनंती करेल हो. की राहुल हा तुमचा उमेदवार आहे, तुमच्या घरातला उमेदवार आहे, सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे. हो. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरातल्या उमेदवाराला हो. कब्बशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून हो. आपल्या एका युवक सहकार्याला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी त्यांना सर्व मतदारांना विनंती करतो. ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आभारी. आपल्या माणसाशी आपल्या माणसाशी आणि आपल्या भविष्यासोबत केलेली बंधुता आजही आपल्या बरोबर आहे की तुमचं. अगं त्यांचं लई मोठं सामाजिक कार्य आहे. अगं तुला सांगतो, लेकरं